या केसमध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, 467 फोर्जरी, 201 डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, 213 आणि 214 ऑब्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे। या 304 IPC चे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता। यामध्ये अशा समोर आलेली आहे की 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्युज्ड ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ती चुकीने ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्युज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाइल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंग साठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाइल एक्युज्ड चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती। आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन चे सॅम्पल हे जुवेनाइल एक्युज्ड चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती, त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून, आणि ती ऑन ची सॅम्पल हे जुवेनाइल एक्युज्ड ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे। परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्युज्ड ची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTVs DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे। एकंदरीत या 304 जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, ऑब्टेनिंग ग्रॅटिफिकेशन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे। या प्रकरणामध्ये एकूण 3 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे। फर्स्ट गुन्हा 304 चे होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे।
सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती, त्यांना अटक करण्यात आली होती, ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्युजचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स मध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये करण्यात आलेली आहे. ब्लड सॅम्पल घेतलं होतं, दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झालाय का? त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती, रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती, ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला, एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली, सीसीटीव्ही फुटेजेस, विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सचे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. रिपोर्ट जो आला त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का, हा एक पहिला प्रश्न. दुसरा, विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता का? फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे ते. सेकंड क्वेश्चन काय होता? जुवेनाईल एक्युजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए सॅम्पलिंग साठी होता. मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही आहे, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे. म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे काही महत्व त्याचे राहत नाही. आरोपी विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांच्यात थेट संपर्क झाल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे, मात्र विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचे फोन आरोपींना गेलेले आहेत या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे, पूर्वी पण सांगितले होते, आज परत आम्ही सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे. जे कोणी या केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल. ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीत्याने 3 गुन्हे दाखल आहे, ते 3ही गुन्ह्याचे कोऑर्डिनेटेड रीत्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ ही आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो. खाजगी लॅबला पण आपण रिपोर्ट पाठवले, खाजगी लॅब आता उल्लेख तुम्ही केला होता, असं आम्ही सांगितले नव्हते. ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते, ती सरकारी आहे, कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे. हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे. पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रीत्याने त्यांनी सर्व प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी
रिपोर्ट दिलेली आहे. सॅम्पल दोन घेतले आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी सस्पेक्ट करत होता की पहिल्या सॅम्पल सोबत काहीतरी मॅनिप्युलेशन होऊ शकतं, याच्याबद्दल आपल्याला काही इंटेलिजन्स रिपोर्ट किंवा काही माहिती अगोदरच होती? मी सांगितले ज्या प्रकारचे क्लिअर रिपोर्ट 11 वाजताचे फिजिकल एक्झामिनेशनची होती ती हे बघितल्यानंतर आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते, आम्ही जे बघत होते, त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही. ही बाबी आमच्या लक्षात आल्यानंतर ही गुपितरित्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटलवरून सॅम्पल घेण्यात आली. हे जे सॅम्पलचं पूर्ण प्रकरण आहे आणि डॉक्टरचं जे प्रकरण आहे त्याच्यात जे आपले 2 सस्पेंडेड पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांचं काही कनेक्शन याच्यात आपण इन्व्हेस्टिगेट करण्याची त्यांची संभावना आहे? मी सांगितले यामध्ये पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे कोणी दोषी दिसतील या केसमध्ये त्यांच्यावर नक्कीच कारवाई होते. निगेटिव्ह आले दोन्ही केसवर पुढे त्याचा काय परिणाम? आम्ही सांगितले त्यांना काय गिफ्ट आम्ही let me just finish in Hindi first and then first there was something in Marathi. I'll just say गिफ्टचे स्वरूप काय आहे त्या अनुषंगाने आम्ही विचारपूस आरोपीचे करत आहे. त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली कन्क्लुजनवर आम्ही लवकरात लवकर पोहोचू. अजय तावरे ससून रुग्णालयामध्ये कोणत्या पदावरती आता काम करतो आहे का, की फक्त त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी दुसऱ्या त्या डॉक्टरला फोन केला होता, श्रीहरी आणलं होतं? ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायरकी ट्री आम्ही बघत आहे. हे यांचे डेजिग्नेशन सध्या HOD ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे, परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे. तर एक व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात प्रश्न आहे. आर्यननं जो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, तो अजून इथे आलाय का, त्याची चौकशी केली आहे? त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू. आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला मला अडचवलं मी ते बघितले नाही. त्याबद्दल विशाल अग्रवालचं प्रोडक्शन या प्रकरणात ससूनच्या टीमची चौकशी आपण करतो. आता तुम्ही म्हटलं हायरार्की आपण आहोत, या सगळ्या बाबी समजून घेण्यासाठी टीम त्या चौकशीला बोलवणार. आता ज्यांचे डॉक्टरची रोल समोर आली होती ही खून घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे. डीन वगैरेचे कोणत्याही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंतच्या तपासात दिसून आलेली नाही, परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे CCTV DVRs ताब्यात घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आमची तपास विशाल अग्रवालचं प्रोडक्शन वॉरंट आपण प्रोडक्शन वॉरंटची ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे. आज प्रोडक्शन वॉरंटवर डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगचे केसमध्ये आम्ही घेणार आहोत. तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल. कोणता केसमध्ये प्रथम घेऊ, कोणता केसमध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही घेऊ. कोर्टाचे आदेशाचे अधीन जाऊन आम्ही त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला सांगितले की सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा. काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे, याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे. सर्व कॉम्प्रिहेन्सिव्ह रीत्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे. आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात येईल. या डॉक्टरांना सुनील टिंगरे यांनी फोन केलेला का, त्याबद्दल काय माहिती? आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे. तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अजय तावरेचं 15 वर्ष केलं अनेक प्रकरणात दोषी आढळतो पण कारवाई होत नाही. त्याचं नेमकं कोण फॉदर कोण याच्यापर्यंत पोलीस जाणार त्या खात्यात? आमची केस प्रेझेंट केसचे आहे. प्रेझेंट केसमध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू. काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल यामध्ये आहे तर नक्कीच क्रिमिनल ऍक्शन घेण्यात येईल. काही डिपार्टमेंटल लॅप्सेस समोर आल्यास
तर त्यांचे कंट्रोलिंग ऑफिसरला त्याच्याबद्दल रिपोर्ट पाठवण्यात येईल. जी काही बाबी समोर आला त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते. सर, ये जो दोनों डॉक्टर जिनको आपने गिरफ्तार किया है, इनकी भूमिका क्या रही है, इनका आरोप क्या है और इन्होंने किस तरीके से ब्लड सैंपल को मैनिपुलेट किया? इस मैटर में 304 आईपीसी का जो ऑफेंस रजिस्टर हुआ था, उस ऑफेंस में कल 120B क्रिमिनल कॉन्स्पिरेसी, 201, 213, 214 आईपीसी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स आणि 467 फोर्जरी या कलम वाढवण्यात आलेली आहे आणि ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्स यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये इस केस में हम सुन रहे हैं. इस मैटर में जो 304 आईपीसी का गुना दाखिल किया गया था, उस केस में आज अर्ली मॉर्निंग आवर्स में 120B आईपीसी क्रिमिनल कॉन्स्पिरेसी, 467 फोर्जरी और 201, 213 और 214 आईपीसी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस, ये सेक्शंस बढ़ाए गए हैं. इसमें कल इवनिंग आवर्स में हमारे पास फोरेंसिक रिपोर्ट्स प्राप्त हुई है और फोरेंसिक रिपोर्ट से ये पता चला है कि जो ससून हॉस्पिटल में सैंपल कलेक्ट किया गया था, जिसको वहां के डॉक्टर ने सील करके ये जुवेनाइल एक्यूज्ड का नाम लिख करके वो जो फोरेंसिक को भेजा था, वो सैंपल उस जुवेनाइल एक्यूज्ड का नहीं था. ये वो निष्कर्ष पे जो औंध की सैंपल हमने औंध हॉस्पिटल में जो हमने सैंपल सेकंड सैंपल शाम को ली थी और जिसको डीएनए प्रोफाइलिंग के लिए भेजी थी, उसके तहत ये बात सामने आई. औंध का सैंपल ये जुवेनाइल एक्यूज्ड का है और वो सैंपल उस जुवेनाइल एक्यूज्ड के फादर के डीएनए से भी मैच होता है. मतलब कि औंध का सैंपल एक करेक्ट व्यक्ति का सैंपल था, परंतु जो ससून हॉस्पिटल ने सुबह में जो सैंपल फोरेंसिक को भेजा था, वो सैंपल किसी और व्यक्ति का था. मतलब कि ये सैंपल रिप्लेस किया गया है, ऐसी बात कल फोरेंसिक रिपोर्ट प्राप्त होने के बाद समझ में आई. इसके बाद जो डॉक्टर हैं जिन्होंने सील करके ये रिपोर्ट फोरेंसिक को भेजी थी, उनको कल हमने डिटेन किया था. उनके प्राथमिक तपास में ये बात सामने आई कि उन्होंने जुवेनाइल एक्यूज्ड का सैंपल लिया था, लेकिन उसने उसको डस्टबिन में फेंका था और उसने एक किसी और व्यक्ति का सैंपल से उसको रिप्लेस करके उस जुवेनाइल एक्यूज्ड का नाम लिख करके उसको फोरेंसिक लैब को भेजा था. ये चीज उसने डॉक्टर अजय टावरे के ससून हॉस्पिटल के एचओडी फोरेंसिक मेडिसिन के हैं, उनके कहने पे और उनके द्वारा और ये सब मिलके क्रिमिनल कॉन्स्पिरेसी करके ये कंडक्ट उनकी हुई थी. इसलिए कल ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसी और सभी सेक्शन जो मैंने बताया, इसके तहत दोनों डॉक्टर्स को अरेस्ट किया गया है. आज हम उनको कोर्ट में प्रोड्यूस करेंगे और पुलिस कस्टडी रिमांड की रिक्वेस्ट करेंगे. इस मैटर में ससून हॉस्पिटल्स की डीवीआर सीसीटीवीज ताबे में आज अर्ली मॉर्निंग आवर्स में ली गई है और इस मैटर की पूरी कॉम्प्रिहेंसिव इन्वेस्टिगेशन शुरू है. इस मैटर में अभी तक टोटल मैं आपको बताना चाहूंगा क्लैरिटी के लिए कि टोटल 3 ऑफेंसेज रजिस्टर हुए हैं. 304 आईपीसी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, जो पहला दिन फर्स्ट ऑफेंस रजिस्टर हुआ था, उसमें जुवेनाइल एक्यूज्ड अभी ऑब्जर्वेशन होम में है. उस केस में ये जो मैं अभी बताया वो सेक्शंस बढ़ाए गए हैं और उसमें 2 एक्यूज्ड को अरेस्ट किया गया है. उसमें जुवेनाइल एक्यूज्ड के फादर को भी आरोपी इस क्रिमिनल कॉन्स्पिरेसी में किया गया है. उनका भी प्रोडक्शन वारंट लेकर के उसके तहत कार्रवाई की जाएगी. सेकेंड ऑफेंस जुवेनाइल जस्टिस एक्ट के अंतर्गत जो जुवेनाइल एक्यूज्ड के फादर और पब संचालकों पे दाखिल हुआ था, उसमें सभी आरोपी फिलहाल जुडिशियल कस्टडी में हैं. थर्ड ऑफेंस जो किडनैपिंग का दाखिल हुआ था, उसमें जुवेनाइल एक्यूज्ड के ग्रैंडफादर फिलहाल पुलिस कस्टडी में हैं और उसमें जुवेनाइल एक्यूज्ड के फादर को
प्रोडक्शन पे लेने के लिए एप्लीकेशंस मूव की गई है और उसके अंतर्गत कार्रवाई की जा रही है। इस मैटर में मैं सिर्फ इतना ही बताना चाहूंगा कि पूरी तरीके से कॉम्प्रिहेंसिव कोऑर्डिनेटेड दृष्टि से युद्ध पात्री पे, वॉर फुटिंग पे इन्वेस्टिगेशन शुरू है। जो कोई भी इस मैटर में दोषी पाया जाएगा उसके विरुद्ध कड़क कार्रवाई की जाएगी। क्या आपको पूर्व संदेह था जिस प्रकार से इस केस पे डिले किया जा रहा था? क्या आपको पूर्व संदेह था और क्या यही कारण था कि आपने दूसरा ब्लड टेस्ट करवाया था? यस, जब ये प्रिलिमिनरी फिजिकल एग्जामिनेशन की रिपोर्ट आई थी और वो टोटली उसमें कोई भी अल्कोहल का ट्रेस या जो फिजिकल अपीयरेंस में पूरी उसकी क्लीन शीट दी गई थी और उसके बाद कुछ इंटेलिजेंस सोर्सेस के तहत कुछ इंफॉर्मेशन आई थी जिसके वजह से एक दूसरे सरकारी हॉस्पिटल जो औंध में स्थित है वहां पे इस जुवेनाइल एक्यूज्ड का गुप्त तरीके से सैंपल ली गई थी और फोरेंसिक को उसकी डीएनए सैंपलिंग करके ये और ससून का सैंपल सेम व्यक्ति का है क्या ये निश्चित करने के लिए हमने आग्रह किया था। सर, ब्लड सैंपल जो है वो पुलिस की देखरेख में लिए जाते हैं। ऐसी स्थिति में जो पुलिस अधिकारी वहां मौजूद थे, तो क्या इसके लिए पुणे पुलिस कल्पेबल नहीं है? क्या उन अधिकारियों के ऊपर आप कार्रवाई करेंगे जो मैंने ये बोला है कि इस मैटर में हमने सीसीटीवी फुटेजेस भी ताबे में डीवीआर और सीसीटीवी का फुटेजेस ताबे में लिया है। जो भी इसमें दोषी पाया जाएगा उसके विरुद्ध कार्रवाई की जाएगी। मैंने बताया कि इन्वेस्टिगेशन अभी इनिशियल स्टेजेस पे है। ये सभी घटना, सभी एक्टिविटी कल शाम फोरेंसिक रिपोर्ट प्राप्त होने के बाद की है। अभी 2 आरोपियों को अरेस्ट किया गया है, तीसरा आरोपी का प्रोडक्शन वारंट की कार्रवाई की जा रही है। विचारपूस और पूरी इंटरोगेशन अरेस्टेड एक्यूज का और सभी प्रकार की टेक्निकल एविडेंस हस्तगत की जा रही है। जो भी इसमें दोषी पाया जाएगा उसके विरुद्ध कार्रवाई की जाएगी।